नरेंद्र मोदींनी भारतीयांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं तेव्हा अनेकांना वाटलं की हा सरकारचा वैयक्तिक निर्णय आहे। पण मंडळी, यामागे देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धोका निर्माण झाला, जो भारताला येणाऱ्या काही दिवसात कंगाल करू शकतो। हा खेळ एवढ्यावरच थांबत नाही। आपण भारतीय जितकं जास्त सोनं खरेदी करू, तितका आपला रुपया अमेरिकन डॉलर समोर गुडघे टेकणार आहे। तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या एका अंगठीमुळे थेट पेट्रोल डिझेलचे भाव अजून वाढू शकतात आणि सर्वसामान्य माणसाच्या ताटातलं जेवण महाग होऊ शकतं। हा सगळा खेळ समजून घेण्यासाठी आपल्याला सोने, आपला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाजवणारा डॉलर या तिघांचं एकमेकावर कसं नियंत्रण असतं, हे गुंतागुंतीचं चक्र समजून घ्यावे लागेल। तेव्हाच आपल्याला देशातील महागाईचे चक्र कसं चालतं हे स्पष्ट होईल। म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय नागरिकाने आत्ताच शेअर करा। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की आंतरराष्ट्रीय व्यापार कसा चालतो। जगभरात जेव्हा कोणत्याही दोन देशांमध्ये व्यापार होतो, तेव्हा तो व्यापार बहुतांश वेळा अमेरिकन डॉलरमध्ये केला जातो, कारण डॉलर ही जागतिक पातळीवर स्वीकारली गेलेली सर्वात मजबूत आणि विश्वासार्ह करन्सी आहे। आता समजा भारताला परदेशातून एखादी वस्तू विकत घ्यायची असेल, तर भारत सरकारला किंवा भारतीय व्यापाऱ्यांना समोरच्या देशाला डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात। भारत स्वतः डॉलर छापू शकत नाही। आपल्याला डॉलर मिळवण्यासाठी आपल्या देशातील वस्तू परदेशात विकाव्या लागतात, ज्याला आपण निर्यात किंवा एक्सपोर्ट म्हणतो। जेव्हा आपण आपलं उत्पादन बाहेर विकतो, तेव्हा आपल्याला डॉलर मिळतात आणि तो डॉलर आपल्या रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत जमा होतो, ज्याला फॉरेक्स रिझर्व्ह किंवा परकीय चलन साठा म्हणतात। आता या खेळात सोन्याची एंट्री कशी होते ते पाहूया। भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे। भारत दरवर्षी अंदाजे 700 ते 800 टन सोन्याची आयात करतो। आपल्याकडे सण, उत्सव, लग्न कार्य किंवा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे। पण खरी गोष्ट अशी आहे की भारताच्या जमिनीत सोन्याच्या खाणी फारशा नाही। आपण जे काही सोनं खरेदी करतो, त्यातील तब्बल 90 ते 95% सोनं हे आपल्याला परदेशातून आयात करावं लागतं। जेव्हा भारतीय जनता मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करायला सुरुवात करते, तेव्हा देशातील सराफांना आणि बँकांना परदेशातून टनवारीने सोनं मागावं लागतं। परदेशातून हे सोनं फुकट तर येणार नाही ना, आणि ते भारतीय रुपयाला मिळणार नाही। ते सोनं खरेदी करण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अब्जावधी डॉलर मोजावे लागतात। याचा परिणाम असा होतो की आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत जो डॉलरचा साठा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी साठवून ठेवलेला असतो, त्या साठ्यातील मोठा हिस्सा फक्त आणि फक्त सोनं खरेदी करण्यासाठी परदेशात पाठवला जातो। जेव्हा देशातून मोठ्या प्रमाणावर डॉलर बाहेर जातात, तेव्हा देशांतर्गत बाजारपेठेत डॉलरची टंचाई निर्माण होऊ लागते। अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे की ज्या गोष्टीचा पुरवठा कमी होतो आणि मागणी जास्त असते, तिची किंमत वाढते। इथे डॉलरचा पुरवठा कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत आणि महाग होऊ लागतो। जेव्हा डॉलर महाग होतो, तेव्हा रुपयाची किंमत घसरते। रुपया कमकुवत होणे म्हणजे पूर्वी जर एका डॉलरसाठी आपल्याला 90 रुपये मोजावे लागत होते, तर आता डॉलरची मागणी वाढल्यामुळे त्याच एका डॉलरसाठी आपल्याला 96 रुपये मोजावे लागतात। यामुळेच रुपया घसरल्याचा थेट फटका आपल्या देशातील महागाईवर कसा होतो, हा या संपूर्ण विषयाचा सर्वात मुख्य गाभा आहे। भारत हा केवळ सोन्याचीच आयात करत नाही, तर आपल्या देशाची सर्वात मोठी गरज असलेल्या खनिज तेलाची म्हणजे क्रूड ऑइलची आयात सुद्धा भारत परदेशातून करतो। आपण रोज जे पेट्रोल आणि डिझेल वापरतो, ते चालवणारे कच्चे तेल आपण अरब देशांमधून आणि इतर देशांमधून डॉलर मोजूनच विकत घेतो। आता विचार करा, जेव्हा डॉलर महाग होतो आणि रुपया पडतो, तेव्हा भारत सरकारला तेच कच्चे तेल विकत घेण्यासाठी पूर्वीपेक्षा खूप जास्त रुपये मोजावे लागतात। त्यामुळे तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर देण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागल्यामुळे ते देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवतात। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की वाहतूक खर्च वाढतो। आपल्या देशात भाजीपाला, धान्य, फळं, औषध आणि कारखान्यांमध्ये तयार होणारा कच्चा माल हा सगळा ट्रक आणि गाड्यांच्या माध्यमातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करतो। वाहतूक महाग झाली की साहजिकच या प्रत्येक वस्तूची किंमत वाढते। बाजारात येणारी प्रत्येक भाजी, किराणा सामान आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होतात। म्हणजेच आपण हौसेने जे सोनं खरेदी करतो, त्या सोन्यामुळे देशातून डॉलर बाहेर जातात। डॉलर बाहेर गेल्यामुळे रुपया कमकुवत होतो। रुपया कमकुवत झाल्यामुळे पेट्रोल डिझेल महाग होतं आणि पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या ताटातील जेवण महाग होतं। सोन्यामध्ये गुंतवणूक करणं ही वैयक्तिक पातळीवर सुरक्षित मानलं जात असलं तरी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ही डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते। कारण जेव्हा तुम्ही सोनं विकत घेता, तेव्हा ते सोनं तुम्ही घरात किंवा लॉकरमध्ये ठेवून देतात। ते सोनं तिथेच पडून राहतं। त्यातून नवीन उद्योग उभे राहत नाही, त्यातून कोणाला रोजगार मिळत नाही की देशात कोणती नवीन निर्मिती होत नाही। तो पैसा एका जागी ब्लॉक होतो। या उलट तर तोच पैसा लोकांनी बँकेत ठेवला, शेअर्समध्ये गुंतवला किंवा म्युच्युअल फंडात टाकला,
तर बँका तो पैसा नवनवीन उद्योगांना कर्ज म्हणून देतात. देशात कारखाने सुरू होतात, पायाभूत सुविधा निर्माण होतात आणि तरुणांना रोजगार मिळतो. देशाचा पैसा देशात फिरतो आणि अर्थव्यवस्था मजबूत होते. पण सोन्याच्या बाबतीत आपला पैसा थेट परदेशात जातो आणि तिथून केवळ एक धातू आपल्या देशात येतो जो उत्पादक नसतो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोनं खरेदी न करण्याचं आवाहन करण्यामागचं मूळ कारण हेच होतं की जनतेने आपला पैसा सोन्यासारख्या अनुत्पादक गोष्टीत अडकून न ठेवण्याऐवजी देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवावा, जेणेकरून देशातील प्रत्यक्ष डॉलर बाहेर जाऊन रुपयावर ताण पडणार नाही. थोडक्यात सांगायचे तर सोनं, रुपया आणि डॉलर या तिन्हीचा संबंध आपल्या देशाच्या तिजोरीशी आणि आंतरराष्ट्रीय पतमानांकन दराशी जोडलेला आहे. आपण जितके जास्त सोनं खरेदी करू तितका डॉलर भारताबाहेर जाईल, जितका डॉलर बाहेर जाईल तितका रुपया कमकुवत होईल, जितका रुपया कमकुवत होईल तितका परदेशातून येणारी प्रत्येक वस्तू महाग होईल, ज्याची सुरुवात इंधनापासून होते आणि शेवट आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूवर येऊन होतो. पण मंडळी, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. आता तुमच्या मनात विचार येईल की जर सोनं खरेदी केल्यानं एवढा मोठा तोटा होतो तर आपली रिझर्व्ह बँक RBI स्वतःच्या तिजोरीत टनानं सोनं साठवून का ठेवतं? नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे तब्बल 800 टनापेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे आणि सरकार ते अजूनही खरेदी करत आहे. मग सरकारसाठी जे सोनं चांगलं आहे ते आपल्यासाठी वाईट कसं? हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. सरकार जेव्हा सोनं खरेदी करतं तेव्हा ते कोणत्याही लग्न कार्यासाठी किंवा कपाटात ठेवून देण्यासाठी नसतं. आंतरराष्ट्रीय नियमानुसार आपल्या देशाच्या रुपयाची किंमत बाजारात टिकवून ठेवण्यासाठी आणि जगाला भारताची आर्थिक ताकद दाखवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आपल्या परकीय चलन साठ्यात डॉलर सोबत सोन्याचा साठाही ठेवावा लागतो. समजा उद्या जगात खूप मोठं युद्ध झालं किंवा अमेरिकेचा डॉलर कोलमडला तर अशा आणीबाणीच्या काळात हे सरकारी सोनं आपल्या देशाला वाचवण्यासाठी बॅकअप म्हणून काम करतं. 1991च्या आर्थिक आणीबाणीच्या वेळी देशाला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी भारताने परकीय चलन मिळवण्यासाठी या सोन्याचा काही भाग गहाण ठेवला होता. पण जेव्हा तुम्ही आणि आम्ही वैयक्तिक पातळीवर सोनं खरेदी करतो तेव्हा ते बाजारात फिरत नाही. ते सोनं घराच्या लॉकरमध्ये बंद केलं जातं, ज्यामुळे देशाचा पैसा ब्लॉक होतो. सरकारकडे असलेलं सोनं हे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरक्षा देतं, तर आपण घरात आणून ठेवलेलं सोनं देशातून डॉलर बाहेर घालून महागाई वाढवतं. हाच तो मुख्य फरक आहे जो आपल्याला समजून घ्यावा लागेल. तर मंडळी, हा सगळा खेळ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? आपण भारतीयांनी सोन्याची हौस थोडी कमी करून तोच पैसा देशातील उद्योगधंद्यांमध्ये किंवा बँकांमध्ये गुंतवायला हवा का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.